नमस्कार, मी स्काउट मास्टर राजेश राठे, गुरुवर्य अवी बावडेकर विद्यालय शिरोडा। आज या स्काउट गाईड कॅम्पचा दुसरा दिवस आहे। काल आपण एक व्हिडिओ बनवला होता पहिल्या दिवसाचा, आजचा दुसरा दिवस आहे। सकाळपासनं ही मुलं अतिशय व्यग्र आहेत, तुम्ही बघू शकता। सकाळपासनं आपली रामधूनपासनं सुरुवात झालेली आहे, त्याच्यानंतर व्यायाम प्रकार घेतलेले आहेत, बेडन पॉवेलचे व्यायाम प्रकार घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज घेण्यात आल्या आणि त्याच्यानंतर आता ही मुलं या ठिकाणी जेवणाच्या तयारीला लागलेली आहेत। चेहरा किंवा घसा मानेसाठीचा व्यायाम प्रकार अतिशय सोपा पहिला व्यायाम प्रकार आहे। म्हणजे चेहऱ्याच्या ह्या भागासाठी पहिला व्यायाम प्रकार आहे, नंतर दुसरा छातीसाठीचा आहे, नंतर पोटासाठीचा आहे, नंतर कमरेसाठी आणि नंतर पायाचे पंजे आणि पोटासाठी क्रमानेच आहेत 6 व्यायाम प्रकार। लक्षात येते का? त्यातला पहिला जो व्यायाम प्रकार आहे, सुरुवातीला मी करून दाखवतो, नंतर तुम्हाला करायला सांगणार, मी करून घेणार आहे। दोन्ही हाताचे तळवे आहेत ते एकमेकांवर घासायचे आहेत। दोन्ही हाताच्या तळव्याचं घर्षण केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने जाणवेल, काय जाणवेल की आपले तळ हात काय झालेले थोडेसे उष्ण किंवा गरम झालेले आहेत आणि ते गरम झाल्याचं तुम्हाला जाणवलं की मग हळूच हे गरम झालेले तळवे तुमच्या चेहऱ्यावरून असे फिरवायचे आहेत। गौरी गुरुवर्य अवी बावडेकर विद्यालयाची ही छोटी मुलं आहेत 5वी ते 8वीची आणि ती आज या ठिकाणी 9वी 10वीच्या स्काउट्स आणि गाईड्सचे तंबू बघण्यासाठी स्पेशली आलेली आहेत। सांगितलं नाव तुम्हाला? हा पारिजात संघ आहे इयत्ता 10वी चा। या मुले आतमध्ये काम करतायत, आत्ता त्यांची सुरुवात झाली आहे, अजून आवरावर बाकी आहे। काय बनवताय ग? गुलाबजामुन। ही मुलं बघायला आलेली आहेत, तुमचा स्वयंपाक गृह ते बघणारच आहेत, माहिती दे ना त्याला। गुलाबजामुन बनत आहेत। सकाळी नाश्त्याला आम्ही पेज आणि वालीची भाजी केलेली आणि आता जेवण चालू आहे। व्हेज पुलाव आहे, गुलाबजामुन आहे, पुरी आहे आणि कुर्मा आहे। बघायचं आहे ते पुरी आमच्या इथे टाग हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आलेल्या आहेत इथे आणि ही त्यांची मुलं आहेत, स्पेशली तंबू बघण्यासाठी आलेली आहेत। तंबू बघण्यासाठी विविध शाळांची मुलं या ठिकाणी आलेली आहेत। उपक्रमात आनंद आहे की विषयाचं शिकण्यामध्ये आनंद आहे? या उपक्रमात आनंद आहे। कारण काय सांगा, हा कृतीशील आहे, होय ना? छान, तुमच्या चालेल, चला आम्ही आता निघतो। जी मुलं घरी एक कप सुद्धा उचलत नाही ती मुलं या ठिकाणी अशा प्रकारे काम करताना आपण बघू शकतो। चप्पल
जेवणासाठी जागा ठेवलेली आणि आमचं दिवस सामान ठेवलंय सोफ्यावर ठेवलं. आता जेवण करतो इथपासून भाजी कापलेली आहे आणि तरी छान आहे सफाई. आणि इथे आपला किचन चालू होतं स्वयंपाकगृहात. ए हे गॅजेट्स आहे जो भांडे ठेवण्यासाठी असतात. आपण डायरेक्ट त्यांच्या स्वयंपाकघरातच प्रवेश करूया. हा इयत्ता 10वी ब चा संघ आहे. काल आपण यांचा रात्रीच्या जेवणाचा व्हिडिओ बघितला होता. आज आपण त्यांचं दुपारचं जेवण बघणार आहोत. हा संघनायक त्यांचा बसलाय गौरी आणि हे सदस्य आहेत कौशल आहे, वैभव आहे, इथे चिकन आहे आणि चिकन मध्ये आला लसूण पेस्ट घालून हे मॅरिनेट करण्याचं काम चालू आहे. आणि इथे काय करतोय? पुऱ्या. अरे वा, घरात अशा तळतो काय रे? कधी आईला मदत करतो? काय बोलतो? वा, छान. वैभव काय बनवतोय? कांदा टोमॅटो. कांदा टोमॅटो कशासाठी? काय बनवायचं? चिकनसाठी. चिकन साठी कांदा टोमॅटो. वैभव जेवण येतं सगळं? अरे वा, चला पुढे जातो, नंतर येतो परत एकदा. होय, इथे भात तयार झालेला आहे. हा 10वी ब चा दुसरा संघ आहे. संघ प्रमुख आहे सदाशिव. इथे गुलाबजामुनची तयारी दिसते आणि या ठिकाणी सुद्धा बघू शकता मुलं काम करतायत, टोमॅटो कापतायत. घरी आईला कापून देता का रे असं? हा, नाही. बरं, मगाशी ह्यांचा मेनू विचारायला आपण विसरलो. आपण मेनू विचारूया. आजचा मेनू काय आहे? मेन्यू आजचा चिकन 65, चिकन ग्रेव्ही आणि चिकन पुऱ्या आणि काय रे? काकडी सॅलेड वगैरे, भात. ओके. एवढंच. काल बिर्याणी होती. हो, आपण व्हिडिओ केला ना त्याचा. यांना विचारूया. सदाशिव, आजचा मेनू काय आहे? डाळ भात मोठ्याने सांग. डाळ भात भाजी, गुलाबजामुन, बटाट्याची कापा, पुरी आणि कोशिंबीर. ओके. काय बनवलंय? पनीर. ओके, हा भात आहे काय? आजचा मेनू कोण सांगताय? कल्पेश, आजचा मेनू काय? आज मटर पनीर, पुरी, भात, डाळ, पापड. ओके, आजचा शाकाहारी मेनू. चल, पापड काय? काय रे? चिकन. चिकन रस्सा. आजचा मेनू काय? आजचा चिकन रस्सा आणि चिकन 65 पुरी आणि अंडी बॉईल. ओके. वासुदेव, हा 10वी अ चा संघ आहे. घार संघ ना? बघा, घारी कोळंबी खातात. बरं, आजचा मेनू कोण सांगताय? भात आहे आज, हा, कोलंबी, हा. फ्रिश फराळ, बांगडे आणि कढी. काल काय केलं होतं? काल चिकन 65 तंदुरी, एक फ्राईड राईस. शेवयाची खीर. पहिली काय? पहिले टमाट.
आजचा मेनू चिकन 65, हा कांदा भजी, भात, डाळ, पापड, लोणचा. मंचुरियन. ओके. काय तळे राखी तो पाणी चाखी. हा रुद्राला आजचा मेनू काय? पुलाव, मटर पुलाव म्हणजे मटर पनीर आणि आलू पराठा. हा इयत्ता 9वीचा पुढचा संघ आहे. हे काय बनवताय आज? आज काय बनवताय? कोण सांगताय? सांग की सांग. इसवण फ्राय, सुंगटा फ्राय, बांगड्याची कढी आणि भात. ओके. हे काय आहे? ओके. काल काय बनवलेलं? बिर्याणी आणि चिकन 65. चिकन बिर्याणी. आमच्या तंबूत येऊन घ्या घ्या थंड. उन्हापासून बचाव करण्यासाठी लिंबू सरबत. आमच्या तंबूतला हो. हे आजचा मेनू कोण सांगतोय? काल आम्ही बिर्याणी, चिकन पकोडे, कोशिंबीर. आजचा आज डाळ भात आणि कुर्मा भाजी, पुरी आणि कस्टर्ड. ओके. बिर्याणी, परत चिकन बिर्याणी आणि सुरमई फ्राय, कोळंबी आणि चिली. बस. ओके. ओके. आपण हा 10वीचा संघ आहे. 10वीचा आपण. आर्या सांगते. ये इकडे इकडे सांग. आजचा मेनू आमचा जिरा राईस, दाल तडका, शिरा आहे, मटर पनीर, पुरी, सलाड, लोणचं आणि एक पापड. हा पुन्हा एकदा 10वीचा संघ आहे आणि यांचं जेवण चालू आहे. पुलाव असं दिसतंय. मटर. हा मटर पुलाव. आजचा मेन्यू कोण सांगताय? आजचा मेन्यू आहे मटर पुलाव, गुलाबजामुन, कोरमा, पुरी, कोशिंबीर. ओके. आणि काल काय केलेलं? सावका भारीच काम केलं. अरे वा. छान छान छान. म्हणजे प्रसंगावधान छान दाखवलेलं आहे. एक हे एक्झाम्पल 10वीच्या मुलींकडनं शिकण्यासारखं. आणि ह्या मुलींनी छान प्रकारे ते प्रसंगावधान दाखवलेलं आहे. ठीक आहे. ते गुलाबजामुन. चला बनवा. ती अच्या मुली आहेत आणि ह्या तयारी करतायत. ओके. प्रणाली असतात. बरं आजचा मेन्यू कोण सांगताय? अरे पुरी काढायला काहीतरी त्याने मेनू सांगायला जा. छोले, भात, पुरी, डाळ फ्राय आणि कोशिंबीर. ओके. कालचा मेन्यू काय होता? काल चिकन चिली, चिकन 65, चिकन रस्सा आणि भात. काल मांसाहारी आज शाकाहारी. ओके. ही निशिका बसली आहे मागे. बरं सांगा आजचा मेनू. आजचा मेन्यू कुर्मा भाजी, भात, डाळ भात, मटर पनीर, कांद्याची भजी, बटाट्याची भजी आणि भेंडी फ्राय. ओके. हे काय चाललंय? ही आता कुर्मा भाजीची तयारी चालू. आणि हे डाळ. भोजपुरी डाळ आहे का? गुलाबजामुन काय? कोबी मंचुरियन, भजी, कोबीची भजी. हे छोले आहे तिथे. मला आजचा मेनू कोण सांगतंय? हे काय आहे? छोले
मुलासाठीचं वाटण आहे. ही भजी आहेत, या पुऱ्या आहेत आणि हे त्यांचे सदस्य आहेत. बरं. आज मेनू आहे डाळ, भात, कोबीची भजी, कांद्याची भजी आणि छोले, कोबीची भजी आहे, पुरी, मोदक, बासुंदी, वांग्याची काप आहे, बटाट्याची काप आहे, केळीची काप आहे आणि बरंच काय काय आहे आणि करायला. लोणचं, पापड, कुरडई आणि पोह्यांचे पापड आहे. झालं सगळं. एवढं सगळं मॅनेज झालं. हो सर. ओके. टायमिंग काय दिला, किती वेळ आहे अजून? 1 वाजेपर्यंत दिले. ओके, ठीक आहे. काय रडते की काय बनवताना गंगा? रडतेस? नको रडू नको, रडू नको. बघते त्याला पण पाणी सुटलं, तू रडते सांग. कोण सांगते मेन्यू आजचा? आजचा मेन्यू डाळ, भात, चिक्कू बाटी, छोले, केळीची कापं, बटाट्याची कापं, लच्छा प्याज, लोणचं, पापड, सलाड आणि जलेबी स्वीट. हा. या ठिकाणी 2 मुली तयारी करतायत. पीठ मळते, एक पुऱ्या लाटती आहे आणि इथे या मुली पुऱ्या भाजतायत. ओके, आजचा मेनू काय? आजचा मेन्यू आहे पुरी, कोरमा भाजी, भात, वरण, पापड आहे, लोणचं आहे, भात आणि छोले. ओके, चला बनवा. थांब. आणि हा गाईड सूर्यफूल संघ आहे आणि ही सूर्यफुलं आहेत इथे बसलेली. 2 सूर्यफुलं काम करतायत, बाकीची सूर्यफुलं मागच्या बाजूला. आपण मागच्या बाजूला जाऊया. काय करताय? अरे वा, उकडीचे मोदक आणि हे सारण आहे. छान. बघा इथे आग पेटवण्यासाठी कसं फुंकावं लागतं आणि एवढ्या कष्टामध्ये या मुली जेवण बनवत आहेत. गॅसवर जेवण बनवणं फार सोपं असतं, मात्र चुलीवरचं जेवण बनवणं हे खरंच एक प्रकारचा चॅलेंज आहे आणि या मुली तो चॅलेंज स्वीकारताना दिसतोय. आपण या ग्रुपचा मेनू काय आहे हे जाणून घेऊया. त्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. कोण सांगतंय मेनू? कोण सांगतंय? ओके, ऋतुजा सांगते. आमचा सूर्यफूल संघ आहे सगळी सूर्यफुलं आहेत. ओके. आणि आज आम्ही डाळ, भात, छोले, पुरी, पापड, त्यानंतर लोणचं, अळूवडे, मोदक आणि सॅलड करणार आहोत. ओके, काल काय बनवलेलं? काल बिर्याणी बनवलेली, चिकन पकोडा, सॅलड एवढंच. कसली बिर्याणी? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. ओके, चला शुभेच्छा तुम्हाला. लवकर ताट येऊ दे तंबूमध्ये, भूक लागली आम्हाला. दुपारच्या गरमीमध्ये नैसर्गिक थंडावा आणण्यासाठी कलिंगड. माझ्यासाठी आहे. अरे वा, थँक्यू. हे माझ्यासाठी आहे. लाटणी किधर आहे? लाटणी सुद्धा अशी 10 तेव्हा व्हिडिओ घ्या. एवढं आपल्याला असं फिरवा. येतं चपाती करू बरे. हळू पीठ लाया, हे पीठ लाया, चिकटली असा फिरव घ्या ना. गोल नाही तो महाराष्ट्राचा नकाशा. जमतंय ना? जमते. फक्त महाराष्ट्राचा नकाशा वाचव करा. ब्राझीलचं करून टाका. चल मॅडम, काय बरं काय बघूच नका. अरे हळू. बघूया किती होते. किती अशी फिरवा ना, ते बघा गोल करा. ते ही चपाती आहे की? गोल आकार दाखव. हो त्यांना सर. हा जाता थांबत नाही. गेला असत ना एक दिवस.
हा आहे चिकन पकोडा आणि तो सुद्धा कौलावरचा. बनवलाय आमच्या इयत्ता 9वी ब च्या मुलांनी. बरं, इथे ही ताटं यायला सुरू झालेली आहेत मुलांची आणि हे पहिलं ताट आलेलं आहे. तुझ्या संघाचं नाव सांग. गरुड संघ हा, इयत्ता 10वी ब. हा बरं, सांग काय काय पदार्थ आहेत. इकडे चिकन ग्रेव्ही, अंडा, चिकन काय ग्रीन 65, पुऱ्या आणि भात आणि सॅलेड. सांग परत. डाळ भात, कुर्मा भाजी, पुरी, सॅलेड आणि कस्टर्ड. ओके चल. ओके चला सांग. इयत्ता 9वी तंबू क्रमांक 11 जॅगवार संघ. काय काय आहे. हात जवळ घ्या, असं हात जवळ घ्या. बांगड्याची कढी, फ्रॉन्स फ्राय, मासे सुरमई, सुरमई आणि भात आणि सोंगट्याची सोलकढी. ओके चल. पुलाव केला आहे, आलू पराठे, बटर पनीर आणि सलाड. ओके. आमच्या संघाचे नाव आहे घार संघ, इयत्ता 10वी तंबू क्रमांक 14. आम्ही राईस केला आहे बासमती आणि बांगड्याची कढी प्लस गुलाबजामुन आणि बांगडा फ्राय प्लस ओके. आमच्या गटाचं नाव आहे रेड बुल, इयत्ता 9वी ब. काय बनवलंय. क्रमांक 13. सर पापड, कॉर्नफ्लॉवर भजी, शेवये, कांदा भजी, कुर्मा भाजी, डाळ भात. ओके. पोपट संघ तंबू क्रमांक 15 10. बस खाली. हा सांग. चिकन रस्सा, पुरी आणि भात आणि सगळे. हा ये इकडे. आमच्या गटाचं नाव आहे चित्ता संघ. आम्ही पापड केलेला होता, हाताने दाखवस. भात, डाळ, हिरव्या वाटाण्याची उसळ, पुरी आहे, कोशिंबीर आणि गुलाबजाम. ओके ठेव. आमच्या गटाचं नाव गरुड संघ. आम्ही मेनूमध्ये पापड, कोशिंबीर आणि गाजराचा हलवो, भजी, पुरी आणि मटर पनीर आणि भात. ओके. आम्ही संघ पारिजात तंबू क्रमांक 6. आम्ही गेलाय छोले, डाळ फ्राय, भात, पुरी, पापड, जिलेबी आणि सॅलड. ओके थांब आता बोल. 10वी अजय चेतक चांदणी संघ गट क्रमांक 7. आम्ही मटार पुलाव, कुर्मा, गुलाबजामुन, पापड आणि पुऱ्या. ओके ओके थांब थांब. हा बोल. मी आता 9वी वर्गाचे संघनायक सूर्यफुल्या संघाचे संघनायक आहे आणि आजचा हा आमचा मेन्यू आहे. त्याच्यामध्ये पापड, छोले, बटाट्याची भाजी, मोदक, पुरी, बटाट्याची भजी, हे पापड आणि अळूवडे, ही सॅलड, कोशिंबीर आणि लोणचं. हा आजचा मेन्यू आहे. ओके. मी तंबू संघाचे संघनायक आहे आणि आज आम्ही बनवलाय चिकू बाटी आणि डाळ, पापड, छोले, पुरी, भात आणि डाळ, बटाट्याची काप, केळ्याची काप, कस्टर्ड, जलेबी, लच्छा प्याज आणि सॅलड. ओके. श्रीखंड, संघाचं नाव सांग. संघाचं नाव सांग. संघाचं नाव ब्रह्मकमळ, ही बासुंदी, श्रीखंड, कांदा भजी, कोबीची भजी, केळीची भजी, बटाट्याची भजी, कुरडई, पापड, शेजवान चटणी, भात, डाळ, सॅलड, पुरी, मुगाची भाजी, छोले, मोदक आणि सोलकढी. नमस्कार, आमच्या संघाचे नाव पारिजातक. आज आम्ही दुपारच्या जेवणाला केलंय भात, वरण, मिक्स भाजी, सॅलेड, गुलाबजामुन आणि पुऱ्या.
डेझी. आज आम्ही मेन्यूमध्ये भात, डाळ, कुर्मा भाजी, पापड, पुऱ्या, भजी, बटाटा भजी, कांदा भजी, भेंडी फ्राय आणि गुलाबजाम. दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळची वेळ आहे आणि मुलांची आवरावर सुरू आहे. माझ्या समोर घेऊन बुजवणार तर ओला कचरा जो आहे तो मातीमध्ये बुजवला जाणार आहे आणि सुका कचरा इथे बाजूला काढलेला आहे की जो इथून जो सुक्या कचऱ्याचा ढीग त्या साईडला केलेला आहे तिकडे नेऊन टाकायचा आहे. दोन्ही समोरासमोर बुजवायचे तरच ना. असू दे मग दू असू दे. सुरू. हनुमंताने केला पूल म्हणा. हनुमंताने केला पूल. सगळे धोंडे गेले खोल. सगळे नई कमजोर बलवान कसं असं ताकद जर दाखवायची नाही नसली तरी दाखवायची आहे ती. नई कमजोर बलवान बनेंगे. नहीं निर्धन धनवान बनेंगे. नहीं निर्धन धनवान बनेंगे. सेवा करना दक्ष रहेंगे. मुलांनो, तुम्ही काय करता. 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 लोकांसाठी कपडे विणतो. लोकांसाठी कपडे विणतो. आम्ही यावे का सहाय्य कराया. आम्ही यावे का सहाय्य कराया. क्या तुम्ही म्हणायचं काय रे पक्या. कळलं. तुम्ही तेच म्हणायचं नाही दुसरा शब्द म्हणायचा. अरे अरे तू क्या काय रे पक्या. नाचायचा मी जसं नाचतेसा. अरे अरे तू क्या काय रे पक्या. अरे अरे तू क्या पटपट तयारी करूया रे. स्काउटच्या कॅम्पाक जाऊया रे. नाचा नाचा. पटपट तयारी करूया रे. स्काउटच्या कॅम्पाक जाऊया रे. अरे अरे तू क्या अरे तू क्या तयारी करूया रे. स्काउटच्या कॅम्पात जाऊया रे. मेलडी इन माय हार्ट फॉर द किंग ऑफ किंग. Thumbs up, thumbs down, elbow bend, knee bend, neck bend, tongue out. Turn around.
the king of kings. बोटीवरच्या नावाड्याने हुकूम सोडला. एका बोटीत 3. शत्रूने त्यांना घेऊन गेले, लपवून ठेवले, किडनॅप केले. त्यांना शोधायचं काम आपलं आहे. समजा धावत गेला तर हर हर महादेवचा मोठा जयघोष करत जायचंय. हर हर. पायात ये नको जाऊ, काटत जाऊ. नाही सर इकडे. लक्ष बरं. धावलं. कुठे आहे दुसरा? हा भेटले. हो, एका दोघांचा धरून खायले परत पळाते. चालू नाही सांगितलं तर त्यांनी केलं. तर त्यांच्यासाठी स्काउट गाईड क्लॅप स्कोर. आता 4:30 वाजलेले आहेत. 4:45 वाजेपर्यंत तुमचा तंबू काढून झाला पाहिजे. कॅम्पचे हे काही क्षण, शेवटचे क्षण आपण बघूया. सगळे तंबू या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आणि घराकडे जाण्याच्या तयारीला ही मुलं लागलेली आहेत.